नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 180, 28 जून. वरमब्रूही. परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी वेळोवेळी किंवा सहज बोलताना काही सूचना केल्या किंवा टिप्स दिल्या तर त्या फार मौल्यवान असतं. एकदा ते म्हणाले की समजा परमात्म्या प्रसन्न झाला आणि परमात्म्याने तुम्हाला सांगितलं की वर माग, काय हवंय ते माग. तर त्याच वेळी तुमची जर चहाची वेळ झाली असेल तर चहा मागावा का? म्हणजे थोडक्यात नाही असं नकारात्मक उत्तराची इथं अपेक्षा आहे. ईश्वराकडे काय मागावे हे पण कळायला हवे. आणि पुढं त्यांनी त्यात भर घातली आणि ते म्हणाले की ज्याने आपले उन्नयन होईल, उन्नती होईल, सर्वार्थाने मनुष्यत्व सफल होईल असे मागायला हवे. अर्थात त्यासाठी ती दृष्टी हवी. म्हणजे किती मौलिक विचार त्यांनी दिला. म्हणजे आत्ता जी इच्छा जर चहा आहे त्याकडं न बघता दीर्घकालीन हिताचं काय आहे याकडं बघायला पाहिजे हे त्यांनी सुचवलं. आणि त्यासाठी मला पुन्हा ऋग्वेदाकडे जावं वाटतं. आणि त्यातली एक छोटीशी संवादात्मक कथा आहे. इंद्र आणि अपाला. अपाला नावाची एक मुलगी असते, तरुणी असते. तिचा आणि इंद्राचा संवाद आहे. ती अत्री ऋषींची कन्या असते, पण तिला काही त्वचारोग होतो म्हणून तिला नवरा टाकतो. ती वडिलांच्याच घरी असते, पण ती अतिशय हुशार असते, ज्ञानी असते. ती इंद्राची उपासक असते. इंद्राला सोमरस आवडतो म्हणून ती सदैव सोमाची पानं चघळत असे आणि मुखाने इंद्राची स्तुती करे. पण ह्यात महत्त्वाचं हे आहे की ती सोम वनस्पतीची पानं तोडताना ती त्या वनस्पतीला सांगत असे की मी ही पानं इंद्र प्रसन्न व्हावा म्हणून त्याच्यासाठी रस करण्यासाठी घेते, ते मी मुखाने चघळते आणि इंद्राचं बद्दल प्रार्थना करत असते असं सांगून मग पानं तोडायची आणि आपल्या मुखात चघळायची. तिची ही वारंवारची गोष्ट इंद्राच्या निदर्शनास येते. मग एकदा इंद्र तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तो स्वतःची ओळख देतो. ती म्हणतो मी इंद्राची उपासक आहे हे खरं आहे, पण मी काही तुला कधी पाहिलं नाही. मग तूच तो इंद्र आहेस हे कशावरनं, म्हणजे खात्री कशी पटणार? तर तुला मी सोमरस देते, तो माझ्या मुखातला असला तरी माझं मुख स्वच्छ आहे आणि मी तुला जो चघळते त्यातनं काढून सोमरस देते, त्याने तू प्रसन्न झालास तर तूच इंद्र आहेस असं मी समजेल. हे खूप धारिष्ट्याचं आहे, पण ती तेच बोलते. आणि तोंडातला जो रस असतो, चघळलेल्या पानं असतात त्या पाल्याचा ती रस एका पानांच्या पात्रात काढते, पिळते पानं ती आणि तो रस काढून इंद्राला देते. इंद्र तो पिऊन तृप्त होतो, रस पिऊन. आणि मग त्यांनी म्हणतो की वर माग, तुला काही वर हवा आहे का, माग. मग ती कुशलपणे वर मागते. इमानी त्रीणी वेष्टपा, आमच्या घरातील 3 नापीक जागा सुपीक कर असं ती सांगते. मग तो तथास्तु म्हणतो. पण इंद्रालाच कुतूहल होतं की 3 जागा कोणत्या ज्या नापीक आहेत. तर तिने सांगते की माझ्या वडिलांचं मस्तक नापीक आहे, म्हणजे अत्री ऋषी त्यांच्या डोक्यावर एकही केस नाही आहे, तर ते येऊ देत. तर इंद्र हसतो, तो म्हणतो हो मी आता तर तुला वर देऊन बसलो, म्हणजे ते येणारच. दुसरे म्हणजे आमच्या घराजवळ मोठी जमीन आहे, ते आमच्या मालकीची, ते माळरानाची आहे, ती नापीक आहे म्हणून पडू नये, तर ती पण सुपीक होऊ दे. मग ते म्हणलं हां तेही ठीक आहे. तिसरी काय? तिसरी म्हणजे माझे ओटीपोट ते सुपीक होऊ दे, म्हणजे माझा त्वचारोग जाऊ दे, माझा नवरा मला स्वीकार करू दे, मला गर्भधारणा होऊ दे, अशी त्याच्यातला आशय. म्हणजे अतिशय थोडक्या शब्दात अतिशय मोठा असा वर तिने मागितला. इथे तिने जरी अशाश्वत मागितले असले तरी ती सुज्ञ आहे. शाश्वताकडे जाताना जीवन सुखकर हवे, कमतरता शून्य हवे हे ती जाणत होती, म्हणून तिने त्याप्रमाणे मागणं मागितलेलं आहे. शेवटी इंद्र कोणी आयरागैरा नाही, तो तर देवांचा राजा आहे हेही ती जाणत होती. अचानक समोर आलेल्या उपास्य देवतेला सुद्धा मी तुला प्रत्यक्ष ओळखत नाही हे एवढं धाडसाचं म्हणणं किती आश्चर्य आहे. आणि हे धाडस आत्मविश्वासानेच येतं आणि हा आत्मविश्वास शिक्षणानेच येतो. ते म्हणजे ती सुशिक्षितही होती
ती त्याच्यापुढे ठामपणे उभा राहिली आणि मग तिने हा अवघड वर मागितला. तोही असा वर, एकच वर मागितला, कमीत कमी शब्दात मागितला आणि त्याच्यातून तिने स्वतःचे, वडिलांचे आणि कुटुंबाचे कसे भले होईल हे पाहिले. त्यासाठी अतिशय चाणाक्षपणा पाहिजे. म्हणजे ती सर्वच लक्षणं, ती चाणाक्ष होती, प्रगल्भ होती, ही तिच्याजवळ लक्षणं होती. ऋग्वेदाच्या 8व्या मंडलाच्या 91व्या सुक्तात हा श्लोक आलेला आहे किंवा हा इंद्र आणि आपाला यांचा संवाद आलेला आहे. तो अतिशय रम्य आहे. मला तो फार छान वाटला की वरम ब्रूही म्हणल्यावर काय मागायला पाहिजे ह्याचं एक उत्तम उद्बोधक उदाहरण आहे, म्हणून मी ते नमूद केलं. धन्य ज्ञान आणि धन्य वरप्राप्ती. नमस्कार.